महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेता मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेत्यासाठी किती सदस्य संख्या असावी असा नियमात उल्लेख नाहीये। विधानसभेचा विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात कोणतेही लिखित नियम नाहीत असं विधानसभा सचिवालयाकडून ठाकरेंच्या शिवसेनेला उत्तर मिळालंय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांनी 25 नोव्हेंबरला विधिमंडळ सचिवालयाला पत्र लिहिलेलं होतं। विरोधी पक्ष नेते संदर्भात नियमावली मागितलेली होती आणि त्यानुसार ही नियमावली जारी करण्यात येते। नक्कीच आमचा हक्क आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेला फार मोठी परंपरा आहे। सत्ता कोणाची असो पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे। विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय, विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही। मंत्र्यांची मनमानी चालू राहील, भ्रष्टाचारी मोकाट सुटतील। अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे। इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत। त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।